जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरलाय. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. आतापर्यंत या हल्ल्याचे अनेक फोटो व्हिडिओ समोर आलेत. पण आता या हल्ल्यातील सर्वात धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत दहशतवादी निष्पाप पर्यटकांवर गोळ्या घालताना स्पष्टपणे दिसतंय. या व्हिडिओमध्ये एक पर्यटक झिप लाईन ॲडव्हेंचर करताना दिसतोय. झिप लाईनवरून जाताना तो स्वतःचा व्हिडिओ शूट करतो. पण या व्हिडिओत गोळीबाराची संपूर्ण घटना कैद होते. या पर्यटकाला खाली गोळीबार सुरू असल्याची कल्पना नव्हती, त्यामुळे तो व्हिडिओमध्ये हसताना दिसतोय. व्हिडिओत पर्यटक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसतायत. त्यांच्या ओरडण्याचे आवाजही व्हिडिओत स्पष्टपणे ऐकू येतो. तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला दिसेल की दहशतवादी खाली पर्यटकांवर बेछूट गोळीबार करतायत. त्यातील एक पर्यटक गोळी लागल्याने खाली कोसळताना देखील व्हिडिओत स्पष्टपणे दिसतं. या व्हिडिओमुळे त्या दिवशी नेमकं काय झालं हे जगासमोर आलंय. दरम्यान ज्यांचा हा व्हिडिओ आहे ते अहमदाबादचे ऋषी भट यांच्याशी मीडियाने संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की मी पहलगाममध्ये माझ्या कुटुंबियांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलो होतो. काश्मीरच्या निसर्ग सौंदर्यात पोहोचल्यावर आपल्या कुटुंबियांचे फोटो व्हिडिओ काढण्यात ते व्यस्त झाले. हल्ला झाला त्या ठिकाणी अनेक साहसी खेळ उपलब्ध होते. आम्ही सगळ्यांनी झिपलाईन करण्याचं ठरवलं. आम्ही तिथे गेलो तेव्हा फार मोठी रांग होती. आमच्या पुढे 3 कुटुंब होती. आधी पहिलं कुटुंब नवरा बायको आणि त्यांचा मुलगा झिपलाईनसाठी गेले. मग दुसरं कुटुंब गेलं. त्यानंतर आमची पाळी आली. हल्ला होण्यापूर्वी झिपलाईनसाठी जात असताना आमच्या समोर असलेलं कुटुंब झिपलाईनसाठी जात होतं. एक माणूस आम्हाला झिपलाईनसाठी सोडत होता. त्याच्या मागे बसलेला एक व्यक्ती जो सगळ्यांना बेल्ट लावत होता तो उर्दूमधल्या पुस्तकातून काहीतरी वाचत होता. आमच्या आधी गेलेलं कुटुंब झिपलाईनसाठी जात असताना तो काहीही बोलत नव्हता. मात्र आमची वेळ आली तेव्हा तो माणूस अल्लाहू अकबर असं 3 वेळा म्हणाला. त्याच वेळी गोळीबार सुरू झाला. तो माणूस कदाचित या सगळ्यात कुठेतरी सामील असावा असं त्यांनी बोलताना म्हटलंय.